कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हा योग्या थायलंड मधला गरमागरम कोल्हापुरी चहा. अहो तुम्ही कशाला आणलात? कशाला म्हणजे बायकोची जरा तर सेवा करून दिली की आम्हाला. बायकोबद्दल प्रेम वाटतंय म्हणून आणला असेल तर पी. हे सेवा वगैरे चालणार नाही. अहो प्रेमच आहे, पिऊन तर बघा. एवढ्या प्रेमानं बनवलं आम्ही स्वतः. खरंच? मग सुट्टी ना. त्यांच्या आचार्याला म्हणलं भावा जरा बाजूला सर. त्याला लई सांगायचा प्रयत्न केला, पण त्याला माझी भाषा कळना, मला तिची भाषा कळना. मी सांगितलं चहा, त्यानं बनवाई घेतलं सूप. म्हणलं भावा असं नको. एवढी मस्त गाणी बिनी वाजायला तर माहोल आहे जरा. मास्तरीन बाईसनी भुरके मारत चहा प्यायला मजा येईल की नाही? का झालाय? वाह, एक नंबर आहे की नाही? हे ठिकाणच एक नंबर आहे. हो फिरायला कसली मजा येते. बुक्का. पण थँक्यू बरं का मास्तरीन बाई. तुम्हाला पण. तुम्ही तयार झालात म्हणून आपण इकडे येऊ शकलो. काय मज्जा आली ना. आणि तर मजा लई दांडगी. त्या गुहेत कसली मजा आली. गुहेचं नाव नका काढू. एक तर सगळं तुमच्यामुळे झालं. माझ्यामुळे काय झालंय? तुम्हाच निघणे जरा आता बारीक मध्ये का होईना धीट व्हायला लागते. आहेच मी धीट. नाही हाय धीट हाय तुम्ही, तसं बरोबर आहे. पण कसं आहे, अंधाराची भीती, पाण्याची भीती आज करून चालणार नाही. उद्या आपलं लेकरू झालं म्हणजे असं घाबरेट कसं होईल? लेकरू कसं पाहिजे? डॅशिंग तोंडच पाहिजे, असं दणका. आहे का नाही? अहो तुम्ही आहात की. तुम्हाला खरं सांगू, माझी खूप इच्छा आहे. माझी बी तीच इच्छा आहे. लवकरात लवकर पाळणा आला है ना. अहो ते नाही हो. मी काय बोलते ते ऐकून तरी घ्या नीट. सॉरी वेगळा आहे काय? हा बोला बोला. हे बघा, आपलं स्वतःचं मूल असावं असं वाटणं साहजिक आहे आणि त्यात काही वाईट नाहीये, चूक नाहीये. पण समजा एखाद्या आई वडील नसणाऱ्या अनाथ मुलाला आपण अडॉप्ट केलं तर त्याला सुरक्षित आयुष्य देऊ, त्याला शिकवू, घडवू चांगलं. बरोबर आहे, पण आपली गुण त्याच्यात कशी येणार मग? अहो संस्कार काय फक्त DNA मधून होतात? आपण मुलांना कसं वाढवतो, त्यांच्यावर काय संस्कार करतो, त्यांच्या आजूबाजूचं वातावरण कसं आहे, त्यांचे मित्रमैत्रिणी कोण आहेत, ह्या सगळ्यावर त्यांचे संस्कार ठरतात ना. आणि हे सगळं आपल्या हातात आहे. आमचा काय एवढा खोल अभ्यास नाही अजून या विषयावर, पण आयडिया चांगली बरं का मास्तरीन बाई. मी काय म्हणतो, एक आपलं करायचं, एक दत्तक घ्यायचं, बाय वन गेट वन दणका. ते बघू आपण नंतर. आपल्याला काही घाई नाहीये. काय हे बघा, घाईच्या माणसाचाच फोन आला. बोला पंक्चरराव. हे पंक्च्युअल राव बोला. बोला सागरराव बोला. काही नाही सर, मी एवढंच सांगण्यासाठी फोन केलाय की उद्या आपण फुकेतसाठी निघणार आहोत. कुणीकडे जायचंय? फुकेत. मग तिकडे काय सगळं फुकट असते का? नाही सर, नाही. जॉगदा एवढे टेन्शन घेऊ नका. गमजा गेली. हा लक्षात आहे. का निघायचं? सकाळी लवकर रेडी राहा. चालतंय. फाट रेडी राहतो की आपल्याला काय. हा चालेल, ठीक आहे. गुड नाईट सर. चालते भेटू उद्या. हा ठेवतो. ओ ह्याचा फोन आला कार्यकर्त्याचा. उद्या निघायचं ना, ते फुकेटला जायचं ना. अरे हो, फुकटला जायचंय. चला आवरूया. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.